नमस्कार. मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे माझ्या वयाची कविता. माझं वय किती याबाबत नेहमीच असतो मी साशंक. जेव्हा मी खेळत असतो एखाद्या लहानग्याशी, तेव्हा माझं वय असतं एका अंकी. पण जेव्हा अपमान करतो माझाच मुलगा, करतो जखमी काटेरी शब्दांनी, थरथरू लागते माझे ओठ, निघून जाते हातापायातील सगळी ताकद. तोल सावरायला घ्यावा लागतो मला आधार, तेव्हा मी असतो 90च्याही पार. खूप दिवसांनी भेटतो शाळेतला बालमित्र, तेव्हा मी फार फार तर 14-15चा. एखादी षोडशा जाते भिरभिरत फुलपाखरासारखी, तेव्हा मी बनतो टीनेजर, नुकताच वयात आलेला. आईची आठवण येते पाऊस कोसळत असताना, तेव्हा तर मी झोळीत झोपी गेलेला. बायकोच्या बरोबर मी असतो कायम चिरतरुण. मित्र सोबत असले तेव्हा तर वय बी सब झूठ. जातो जेव्हा एखाद्या जवळच्या स्मशानात शेवटचा निरोप द्यायला, तेव्हा मी अगदी खेटून उभा असतो मृत्यूला. मृत्यू कुजबुजतो माझ्या कानात, लक्षात ठेव, मला कुठलंही वय चालतं, मला कुठलंही वय चालतं. कविता लिहिताना तर थांबलेलं असतं काळाचं घड्याळ, आणि मी असतो कवितेच्या मांडीवर मुठी चोखत पडलेलं बाळ. कविता लिहिताना तर थांबलेलं असतं काळाचं घड्याळ, आणि मी असतो कवितेच्या मांडीवर मुठी चोखत पडलेलं बाळ. माझं वय किती याबाबत नेहमीच साशंक असतो मी. ही कविता होती कवी संजय चौधरी यांची, माझ्या वयाची कविता.